बेस्ट वर्ड फॉर स्पोकन इंग्लिश. तर आज आपण एका इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत, जे शिष्टाचाराशी संबंधित टॉपिक आहे आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इंग्रजीत प्लीज, थँक्स, सॉरी, एक्सक्यूज मी आणि बेग फॉर नो मेन्शन इत्यादी अशा प्रकारचे विनम्रता आणि शिष्टाचारसूचक शब्द आहेत. कोणाला किती वाजले हे विचारायचे असेल तर म्हणतात कॅन यू टेल मी. आपण असं म्हणतो कॅन यू टेल मी द टाईम प्लीज, है ना. आणि ते समजल्यावर म्हणतात थँक्स किंवा थँक्यू. जर दोन व्यक्ती आपसात बोलत असतील व तुम्हाला त्या दोघांपैकी कोणाला तरी काही आवश्यक गोष्टी विचारायच्या असतील, सांगायचे असतील, तर तुम्ही एक्सक्यूज मी म्हणू शकता, है ना. कोणाला जर दोन व्यक्तींमध्ये चर्चा चालू असेल आणि जर आपल्याला काही आवश्यक गोष्ट सांगायची असेल त्या व्यक्तीला, तर आपण एक्सक्यूज मी म्हणू शकतो. तेव्हा कोणालाही वाईट वाटणार नाही. अशाच प्रकारे तुम्हाला पुढे जायचे आहे आणि रस्त्यात कोणी उलप असेल तर तुम्ही एक्सक्यूज मी म्हणून आपला रस्ता सहजपणे मोकळा करून घेऊ शकता. वर्गात शिक्षकाच्या काही गोष्टी न समजल्यास तुम्ही म्हणू शकता बेग यू पार्डन, अर्थात कृपया पुन्हा सांगा, मला समजलं नाही. वर्गात जर तुम्हाला शिक्षकाच्या काही गोष्टी समजल्या नाही तर तुम्ही म्हणू शकता बेग यू पार्डन, अर्थात कृपया पुन्हा सांगा, मला समजलं नाही. तुम्हाला कोणीतरी पत्ता विचारतो व तो तुम्ही सांगता तर तो व्यक्ती शिष्टाचाराने म्हणतो थँक्यू सो मच. तर तुम्ही नो मेन्शन म्हणजे काही हरकत नाही. नो मेन्शन म्हणजे काही हरकत नाही, अवश्य म्हणा. तुम्ही बसमध्ये जात आहात किंवा मित्रांबरोबर बसलेले आहात आणि तेव्हा तुम्हाला शिंक किंवा जंबा येते तर तुम्ही सॉरी म्हणायला विसरू नका. तुमच्याकडे कोणी वर्तमानपत्र किंवा काही वस्तू मागत असेल तर तुम्ही म्हणायला पाहिजे विथ ग्रेट प्लेजर, अर्थात अगदी आनंदाने. किती जादू भरलेले असेल या शब्दात. जे काम तुम्ही लाख प्रयत्न करूनही करू शकत नाही ते हे शब्द करून दाखवतात. परंतु हे बोलताना स्वरांचा चढउतार, शारीरिक हावभाव व बोलण्याची कला तुम्हाला खूप आवश्यक आहे. जर कोणाला इंग्रजी बोलता येत नसेल किंवा त्याला इंग्रजीचे ज्ञान नसेल तर तो फक्त हे दोनच शब्द प्लीज और थँक्स जाणत असेल तर मला वाटते तो आपले काम चालू शकेल. आता आम्ही इथे परिचय आणि दिलेला आहे आणि बाकी समोर पुढे शिकूया. आपण परिचय दिलेला आहे आणि तुम्ही हे वाक्य जे आहे ते तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही याचा उपयोग करा. ज्यामुळे जो समोरच्यावर तुमचं इम्प्रेशन पडेल आणि त्यामुळे समोरच्यावर तुमचं इम्प्रेशन पडेल आणि त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यू कुठे पण जाल तर तुमचे हे जे वाक्य आहेत ते तुम्हाला जॉब पण मिळवून देऊ शकतात. तुम्ही असे बोलसाल तर जे समोरचा व्यक्ती त्याच्यावर तुमचा इम्प्रेशन पडेल. तर मला वाटतं की तुम्ही या वाक्याचा आता आजपासून जे वाक्य आहेत या वाक्याचा तुम्ही आजपासून तुमच्या जीवनात उपयोग करणं चालू करा. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र.